नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआय जे आहे तर लातूरमध्ये दाखल झाल्याच्या नंतर सीबीआयने PV कुलकर्णी यांना जे आहे ते ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू असतानाच लातूरमधल्या RCC क्लासेसचे संस्थाचालक जे आहे ते शिवराजजी मोठेगावकर यांच्या घरी सकाळपासून जे आहे ते सीबीआयचं पथक जे आहे ते दाखल झालं होतं। जवळपास 8 तास त्यांची चौकशी जी आहे ती सुरू होती आणि त्यानंतर अनेक माध्यमांवरती जे आहे ते बातम्या प्रसारित झाल्या होत्या की शिवराज मोठेगावकर यांना सीबीआयनं अटक केलेली आहे। मात्र याबाबत अजूनही कोणतीही अटक जी आहे ते शिवराज मोठेगावकर यांना झालेली नाही, कारण शिवराज मोठेगावकर जे आहे ते नियमितप्रमाणे आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना त्यांनी आता जे आहे ते भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर या परिसरात असलेल्या हे जे मंदिर आहे अष्टविनायक मंदिर, या मंदिरामध्ये ते जे आहे ते अष्टविनायकाच्या दर्शनासाठी सुद्धा जे आता थोड्या वेळापूर्वी जे आहे ते गेलेले आहेत। त्यामुळं माध्यमांवर येणाऱ्या ज्या बातम्या आहेत प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना जी अटक झालेली आहे ती अटक जी आहे ते कुठेही झालेली नाही। मात्र लातूर शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या चर्चांना उधाण आलेले की प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना जे आहे ते अटक झाल्याची जी चर्चा होती त्या चर्चेला मात्र आता कुठेतरी पूर्णविराम मिळताना दिसतोय, कारण शिवराज मोठेगावकर जे आहे ते याच परिसरामध्ये जे आहे ते सध्या विद्यार्थ्यांशी बोलत आहेत। त्याचबरोबर उपस्थित या परिसरामध्ये आहेत। त्याचबरोबर या परिसरामधले जे अष्टविनायक मंदिर आहे या मंदिराचं सध्या दर्शनासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळं त्यांना अद्यापर्यंत तरी सीबीआयकडनं कुठल्याही पद्धतीची अटक झालेली नाही आहे। सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर।